शेड्यूल कास्टमध्ये हो घातलेल्या उपवर्गीकरणाविरोधात जिल्हाधिकारी यांना निवेदन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने. शेड्यूल कास्टमध्ये येणाऱ्या 59 जातीमध्ये उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे. त्या विरोधात बुलढाणा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर बदर समितीचा अहवाल जाहीर करावा, तसेच समितीवर प्रत्येक जातीच्या व्यक्तीला प्रतिनिधित्व देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रद्द करा. डॉक्टर बाबासाहेब घटनेमध्ये बाबासाहेबांनी सर्व 59 जातींसाठी एससी म्हणून वर्ग केलेला आहे आणि या वर्गाचं तुकडे करणे आणि या वर्गातील लोकांमध्ये फूट पाडून खाजगीकरण करणे हा या मागचा सर्वात मोठा समन्वय आहे आणि त्यामुळे हे वर्गीकरण आम्हाला नको आहे. वास्तविक पाहता जो प्रगती करेल, तो शिकेल, जो परीक्षा देईल आणि त्या परीक्षेमध्ये जो पास होईल तो नोकरी हे करू शकणार आहे. परंतु यांनी तुकडेबंदी करून एक प्रकारचे तुकडे पाडून 59 समाजामध्ये वास्तविक पाहता 13% आरक्षण मिळते आणि प्रत्येक समाजाला जर विचार केला त्याच्या जातीच्या प्रमाणात तर बौद्ध समाजाला 0.3 हे आरक्षण मिळते आहे. आणि एवढं असताना सुद्धा याच्यामध्ये यांनी अलग अलग पार्टिशन केलं आणि हे चुकीचं आहे, हे घटनेच्या विरोधात आहे असं आमचं पक्क मत आहे. त्याच्यामुळे आम्ही या अनुसूचित जातीच्या अबकड या वर्गीकरणाचा निषेध करतोय, म्हणून आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. च्या कलम 341 नुसार अनुसूचित जाती हा एक समूह आहे आणि या समूहामध्ये फेरबदल करण्याचे अधिकार राज्य सरकार किंवा सुप्रीम कोर्टाला देखील नाही. आणि हे नसताना यांनी बदर कमिटी तयार केली आणि त्यांनी कोणाचाही अभिप्राय हरकती न नोंदवता त्यांनी एकतर्फी तो निर्णय दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही या उपवर्गीकरणाचा जाहीर निषेध करतो, तीव्र विरोध करतो आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री साहेबांना आम्ही या ठिकाणी सर्व 58 जातीचे लोक या ठिकाणी आलो होतो. त्याच्यानुसार आज निवेदन दिलं. भविष्यामध्ये आज निवेदन दिलेलं भविष्यात भव्य दिव्य असा 58 जातींचा समूह घेऊन एक संघ होऊन आम्ही या ठिकाणी विरोधासाठी भव्य दिव्य असा मोर्चा काढणार आहोत. आमच्या मेहतर समाजातील लोकांवर बी बरा अत्याचार होतोय. समिती नेमणूक करत असताना समितीचा अहवाल हा सार्वजनिक होणे न्याय गरजेचे होते आणि सार्वजनिक होत असताना अनुसूचित जातीमधील 59 जाती ज्या आहेत त्या जातींमध्ये असलेला भेदभाव जर नष्ट करायचा असेल तो संविधानिक दृष्ट्या नष्ट करता येईल. पण असा कुठलाही सर्वे न करता हा न्यायमूर्ती बदर समितीचा एकल अहवाल आहे हा, की ज्यामध्ये आपल्या समाजाच्या कुठल्याही व्यक्तींची किंवा प्रतिष्ठित लोकांची कुठलीही सूचना न घेता, हरकती न घेता हा सार्वजनिक न करता प्रकाशित केला आणि त्यावरती या उपवर्गीकरणाचा घाट घातला. याच्या मागे हे फार मोठं षडयंत्र असं आहे की इंग्रजाच्या काळामध्ये तोडाफोडाची जी नीती होती तीच नीती या सरकारने आता राबवलेली आहे. यामध्ये जे एकसंघ 59 जाती आहेत त्या जातीमध्ये भांडणं लावून देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि याच्या माध्यमातून ते आपली पोळी भाजून घेण्याचं षडयंत्र या ठिकाणी करत. याचं होणार काय आहे की आपल्यामध्ये भेदभाव निर्माण होणार आहे. म्हणजे तुम्ही गुणवत्तेला नकार देता, गुणवत्ता ज्या ठिकाणी नाकारली जाते त्या ठिकाणी संविधान नाकारलं जातं आणि संविधान म्हणतं की समान न्यायाची तत्व, समान संधी आणि समानता ही जी आहे ती भारतीय संविधानाला अनुरूप असली पाहिजे. बदर समितीचा अहवाल सार्वजनिकरित्या न केल्यामुळे तो आम्हाला मान्य नाही. त्यामुळे उपवर्गीकरणाला आमचा तीव्र विरोध होता व शेवटपर्यंत राहील. मी आपले सर्वांचे आभार मानतो अशासाठी की आपण या एवढ्या मोठ्या लढ्याला चांगलं कव्हरेज देत आहात म्हणून. आणि त्या बाबतीतले मुद्दे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मंडळींनी मांडलेले आहेत.
तेव्हा मी एका दुसऱ्या मुद्द्याकडे आपलं सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो. आणि तो मुद्दा मागच्या सभेमध्ये जो मी मांडला होता, तो मुद्दा मी एवढ्यासाठी मांडतो आपल्या समोर की ओबीसी हा शब्द आपण जरी अदर बॅकवर्ड क्लास म्हणून वापरत असलो आणि लिहिलेला असला तरी त्याचा मूळ अर्थ जो आहे, ओ फॉर ओरिजिनल, बी फॉर बुद्धिस्ट आणि सी फॉर कम्युनिटी, असा तो OBCचा अर्थ आहे. तो बाबासाहेबांना अभिप्रेत होता. अशोकाच्या काळापासून जे दाबले गेलेत लोक, त्यांच्यासाठी सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, हे भारतीय घटनेतलं त्यातलं मूळ तत्व आहे. आणि म्हणून ते आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे की हे संकट फक्त अनुसूचित जातीवर नाही, उद्या OBC मध्ये सुद्धा माळे विरुद्ध कोळी, बंजारा विरुद्ध दुसरा, असे अनेक नाणे जे OBC मध्ये जाती आहेत, स्थाळी, माळी, कोली, तेली, तांबोळी यांचे भांडणं सुद्धा लावण्यात येतील. आणि फडणवीस सरकारची जी मुख्य नीती आहे, पक्ष फोडा आणि राज्य करा, आता जाती फोडा हे राज्य करण्यासाठी ते साधन वापरणार आहे. याचा आम्ही प्रामुख्याने निषेध करतो. हा मुद्दा महाराष्ट्रावर गाजला पाहिजे. आणि येणारं संकट हे आम्ही जरी आज जात्यात असलो तरी सुपातल्यांनी सुद्धा जागे व्हावं अशी मी विनंती करतो.